पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात अजून भीती आहे. त्यांचं म्हणणे की जे गुन्हेगार आहेत त्यांच्या सगळ्या लोकांची दहशत आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, शासन पूर्णतः तुमच्या बरोबर आहे. की गेलेला जीव तर परत येऊ शकणार नाही, परंतु ज्या कोणी असे कर्म केले त्याला मॅक्झिमम जी काय कायद्यामध्ये सजा आहे ती देण्याचा साठी पोलीस यंत्रणा काम करेल आणि शासन त्या बाबत नजर ठेवून असते. गेलेला जीव तर परत येणार नाही. शेवटी आपण म्हणजे खोट्या आशा दाखवण्यात अर्थ नाही, परंतु या अशा कृत्य करणाऱ्या लोकांना निश्चितपणे समाजाला मेसेज पोचेल अशा प्रकारचा धडा शिकवला तर भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत. आणि त्याकरता आता मी पोलीस स्टेशन जाणार आहे. एकूणच आजवर पोलिसांनी काय एकूण तपास केलाय तो तपास योग्यच आहे असं मी समजतो, परंतु त्याच्यामध्ये काय त्रुटी राहता कामा नाहीत आणि हा खटला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामधून चालावा. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशा प्रकारची मी स्वतः भूमिका तिथे घेणार आहे. आणि मी उज्ज्वल निकमांशी बोलणार आहे की कारण आमच्या नवी मुंबईतल्या एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार झाला, त्या बाबतीमध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आता ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्याकडे सगळी भूमिका मांडून ह्या विक्टीम झालेल्या कुटुंबाला सर्वार्थांना कशी मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाही, बाब अशी आहे की अशा प्रकारची दहशत राहू नये याकरताच इथं मी आलेलो आहे. त्यांनी मनोरुग्ण म्हणून जो दाखला घेतलाय तो वस्तुस्थितीला धरून नाही, तो चुकीच्या पद्धतीने घेतला अशा प्रकारची माहिती माझ्याकडे मिळालेली आहे. खरं म्हणजे ज्याला हॅबिच्युअल ऑफेंडर म्हटलं जातं, जो सराईत गुन्हेगार, अशावर खरं नजर ठेवायला पाहिजे होती. पण अशा प्रकारच्या मोठ्या घटना घडल्यानंतर त्या बाबीचं गांभीर्य लक्षात येतं. भविष्यकाळामध्ये अशी प्रवृत्तीचे लोक बाहेर राहणार नाहीत याकरता पोलीस यंत्रणा आणि शासन त्या ठिकाणी सर्वार्थानं प्रयत्न करेल. आता पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला असे मनोरुग्ण जे त्यांनी दाखले घेतल्यात ते खरे किती ने खोटे किती याची तपासणी करावी. या बाबतीत माननीय सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगेन आणि त्याच्यात जे सत्य असेल त्याच्यामध्ये 10 लोक असेल, 10 लोक काय बोगस नसतील, 1-2 लोक खरोखर मनोरुग्ण असतील, परंतु अन्य जे बोगस आहेत त्या बोगस दाखल्याची दखल घेऊन त्या घटकांना मनोरुग्ण दाखला हा रद्द करावा आणि अशा मनोवृत्तीच्या लोकांना कायमस्वरूपी जेलमध्येच राहावं आणि गुन्हा साबित झाल्यानंतर अशा लोकांना फाशी सजा मिळावी अशासाठी यंत्रणा निश्चितपणे प्रयत्न करेल.